रणभूमी मराठी न्यूज. दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 56,000 थकबाकीदार शेतकऱ्यांनी आज कर्जमाफी आणि व्याजमाफीच्या मागणीसाठी अनोखे दिवाळे आंदोलन केले. शेतकरी समन्वय समिती, 938 आदिवासी सहकारी संस्था आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयासमोर मातीचे दिवे लावून हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. आमचे दिवाळे निघाले असा संदेश देत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक शिंदे यांना निवेदन सादर केले. विशेष म्हणजे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत असताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः खाली येऊन त्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून सहकार विभाग, जिल्हा बँक आणि संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेण्यात येईल. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा, कर्जाच्या मुद्दलाची वसुली हप्त्यांमध्ये करावी आणि संपूर्ण व्याज राज्य शासन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भरावे, या मागण्यांचा समावेश आहे. शेतकरी समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार 1 जून 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कर्जमाफी आणि व्याजमाफीसाठी आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला 1125 दिवस पूर्ण झाले आहेत. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ विविध शासकीय कार्यालयांसमोर मातीचे दिवे लावून हे दिवाळे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, मनसे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. दरम्यान या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच संबंधित मंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणाकडे आता राज्य शासन कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि व्याजमाफीच्या मागण्यांवर कोणता निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1125 दिवस आज पूर्ण झालेले आहे. सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती करीत नाही. म्हणून आज आम्ही नादारीची घोषणा म्हणजे दिवाळखोरीची घोषणा जाहीर केली आहे. पूर्वी व्यापारी किंवा उद्योजक किंवा एखादा शेतकरी त्याला जर काही आपत्ती आली तर तो नादारी किंवा दिवाळखोरी घोषित करायचा. हा दिवाळाचा आणि माझी दिवाळखोरी निघाली असं जाहीर करायचा, म्हणजे त्याची त्या माध्यमातून आत्महत्या वाचत होती. आज 56,000 शेतकऱ्यांच्या घरी मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. सरकारची तुटपुंजी 2 लाखाची कर्जमुक्ती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्या कर्जमुक्तीचा 75% फायदा होणार नाही. म्हणून आज आम्ही 56,000 शेतकऱ्यांच्या वतीने ही दिवाळखोरी जाहीर केली आहे. दिवाळखोरी जाहीर करायचा अर्थ असा, यापुढे बँकेनं आमच्या दारामध्ये पैसे मागायला यायचे नाही, हा निर्वालीचा सल्ला. म्हणून आम्ही दिवाळखोरी आज घोषित केली आहे. इथून पुढे बँक आमच्या दारात येणार नाही. जर आली तर मात्र बँकेनं पुढील जो काही संघर्ष होईल याची तयारी ठेवायची. आज जी दिवाळखोरी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे याचं कारण महत्त्वाचं असं आहे की आमच्याकडे घेणंच नाही सरकारचं, आणि सरकारचं जरी घेणं असेल तर त्याला सरकार जबाबदार आहे. आता एनडीसी बँकेचा विषय आपला सगळ्यात मोठा तीव्रतेचा विषय आहे. या एनडीसी बँकेच्या कर्जमुक्ती आंदोलनामध्ये हे जवळजवळ 3 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत आणि 4,000 ते 5,000 शेतकऱ्यांच्या साधारण त्यांनी नावं लावलीत विकास सोसायटीने एनडीसी बँकेची. हे चुकीचं धोरण आहे. आता एनडीसी बँकेकडे शेतकऱ्यांकडे जे घेणं आहे ते शेतकऱ्यांचं घेणं चुकीचं आहे, कारण आम्हाला मालाला भाव मिळत नाही. सतत दुष्काळ, गारपीट याच्यामुळे आम्ही सगळे
थकलेले आहोत। या वर्षी तर आता दुसरा महिना उजडत आला तरी पाऊस नाही आणि अशा परिस्थितीत जर सरकारचं आमच्याकडे घेणं असेल तर आमच्या विकास सोसायटीनं शेतकऱ्यांना कर्ज देतं आणि बँक विकायला देतं आणि विका आम्हाला देतं। विका जवळपास महाराष्ट्र नाशिक रेल्वे विकाची तफावत म्हणजे शेतकऱ्याकडचं घेणं कमी आणि सोसायटीकडे घेणं जास्त आहे। 650 कोटीची अनिष्ट तफावत आहे। 650 कोटी आमच्याकडून बळजबरी वसूल करणार आहेत का सरकार? याचा फायदा कोणाला होणार आहे? म्हणजे जर सरकारने बँकेला मदत केली आमच्याकडचे 600 कोटीची अनिष्ट तफावत गेली म्हणजे ऑटोमॅटिक सरकारची मदत बँकेला होते आणि सभासदांना होते, शेतकऱ्यांना होते। त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आम्हाला इथपर्यंत यायला बसने यावं लागतं, गाडीने यावं लागतं, आम्हाला रिक्षाला पैसे नसतात, पायी आम्ही काम करतो। सगळे शेतकरी आज उदासीन झालेले आहेत आणि जर या सरकारने कर्जमाफीमध्ये काही दखल घेतली नाही किंवा आत्ता काही दखल घेतली नाही तर पुढच्या काळात याचे गंभीर परिणाम विधानसभा लोकसभेला या सरकारला भोगावे लागतील। आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशन काळात आमदारांनी हा प्रश्न तसाच लावला पाहिजे होता। एकही आमदार बोलत नाही, याचं कारण काय? हे शेतकऱ्यांचे पोरण आहेत का? आणि जर कर्जमाफी चुकीच्या दिशेने जात असेल ते आम्हाला ही कर्जमाफी मान्य नाही, वसुली माफी आहे हे असं आमचं मत आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक।